हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघत जा. तर बघा, आज आहे चतुर्थी आणि हे बघा, जास्वंदीला खूप छान असं जास्वंदीचं फूल आलेलं आहे. तर म्हटलं हे फूल घेऊन आपण चला आता पूजा करूयात. पूजा करायची राहिली होती तर आईचं आवरलं. आज आईच्या पण सुट्टी आहे आणि बाहेर पण जायचं आहे. तर म्हटलं देवपूजा वगैरे सगळं करून घेऊया. आणि चतुर्थी वगैरे असते तर गणपतीचा अभिषेक करते. तर आईचं बघा, अभिषेक करण्यासाठी मध्ये मध्ये अजून घे. ओम गणपते नमः म्हण. ओम गणपते नमः. 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 आता पाणी परत सरळ राहू दे. आता पाणी होतं. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. हे बघा, अशा प्रकारे आज आईने अभिषेक वगैरे सगळं स्वतःच्या ह्याने केलं होतं. मी करायला घेतलं तर माझ्यामध्ये आला. मला करायचं वेगळं काहीतरी दिसलं की त्याला असं वाटतं मला मीच करावं, म्हणून मध्ये मध्ये करून तो करायला घेतो. आता हे पण आरती बघा, खूप छान त्याने अशी आरती केली. पण मला खूप भीती वाटत होती की भाजेल, गरम झालं तर. पण त्याचं तो सोडणार नव्हता हातातून, कारण त्याला खूप आवडतं असलं म्हणजे देवपूजा वगैरे करू द्या, कोणती पण गोष्ट करू द्या, माझ्यामध्ये असतोच. येतो माझ्या शेजारी. एकतर आम्ही दोघंच असतो घरात, त्यामुळे त्याला ती सवय झाली. मम्मा जे करते तेच तो करायला येतो. मी जरी भाजी वगैरे चिरत असेल ना तरी तिथं भाजी वगैरे चिरायला वगैरे सगळं येतो. आता त्याला बऱ्यापैकी सगळ्या आरती येतात, म्हणजे असं पूर्ण नाही येत, म्हणजे त्याला असे मधले मधले शब्द सांगावे लागतात. म्हणजे जर आपण आरती म्हणतो असं आपल्या मागं पूर्ण अशा आरती बोलतो. हे छोटं बालसंस्कृतीचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक घेतो मी. स्वामींचं स्तवन वगैरे वाचायला घेतलं की ते पुस्तक घेऊन वाचायला बसतो. आता ह्या मंदिरात ज्या 2 माळा दिसतात, एक माळ मला घ्यावी लागते आणि एक माळ त्याला. त्याच्यासाठी एक सेपरेट माळ मी घेतलेली आहे. कारण तो काय करतो, ज्यावेळेस श्री स्वामी समर्थांचा मी श्री स्वामी समर्थांचा जप करते ना, 11 माळी किंवा 1 माळी ज्यावेळेस मी जप करायला बसते त्यावेळेस तो सुद्धा शेजारी मांडी घालून बसतो आणि मला दे. मग कधी कधी कसं होतं, मी जर ते माळाचं जप करत असेल तर मधनं हातात नाही घेतो, म्हणून मग मी अजून एक माळ घेतली त्याच्यासाठी. आणि मग त्याला जे आवडते ते त्यातली एक माळ त्याला देते मी. ज्यावेळेस जप करत असते माळेचं, त्या टायमिंगला श्री स्वामी समर्थांचा असं जप करत असते, 11 वेळा माळी जप किंवा 1 माळी जप करत असते, त्यावेळेस मग तो पण माझ्या शेजारी बसतो. तो पूर्ण नाही बोलत, पण त्याला जोपर्यंत जमते तोपर्यंत तो म्हणतो आणि त्याच्यानंतर ना त्याच्याच हाताने परत माळ ठेवतो आणि परत निघून जातो. आणि पाया पडल्याशिवाय मंदिरापासून निघत नाही. म्हणजे मी जशी सेम स्वामींच्या पाया पडते, सेम तसं तोही पाया पडतो, गंध लावतो मी जसं. आणि जर का कधी असं मी देवपूजा वगैरे करत असेल आणि माझ्या कपाळाला टिक्का दिसला आणि त्याला नाही लावला तर त्याला एवढं रडायला येतं की बापरे. मी देवपूजा जरी करत असेल सकाळची लवकर उठून आणि तो झोपलेला जर असेल आणि त्याला जर आवाज गेला मी आरतीचा किंवा पुस्तक वाचतानाचा, तर त्याला एवढं रडायला येतं की ना, मला ठेवून का तू देवपूजा केली, मला का नाही उठवलं. मग त्याचं असं खूप वेळ मग त्याच्यातच जातो. मग तो असा मग त्रास होतो. म्हणून मी जर देवपूजा करत असेल तर त्याला मी माझ्यासोबतच घेऊन देवपूजा वगैरे करत असते. कारण नाहीतर कधी तो स्कूलला जातो तर स्कूलला तो गेल्यानंतर मी देवपूजा करते. कारण सकाळचं माझं एवढं उरकत नाही आणि त्याला घेऊन करायचं म्हणजे भरपूरच वेळ जातो. तर आता सुट्ट्या आहेत तर पूर्ण वेळ तो
माझ्यासोबत घालवत असतो. जसं मी करेल तसं सेम तो करत असतो. आणि त्याला देवाच्या पाया पडायचं वगैरे, म्हणजे स्वामींच्या पाया पडतो आपण, सेम माझ्याकडे पाया पडतो वगैरे सगळं करतो. स्वतःच्या हाताने गंध वगैरे लावतो. करंगळीच्या शेजारचा बोटाने गंध लावू, पण नाही त्याला असं वाटतं करंगळी छोटी, मग त्याने छोटासा गंध लावू शकतो मी, म्हणून तो तसा गंध लावतो छोटासा. ज्यावेळेस तो गंध लावतो त्या टायमाला साईडलाच गंध लावतो. हॅलो फ्रेंड्स, आम्ही चाललो रिलायन्स मार्टला. तुम्ही आता आमचे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि ना आमचे सबस्क्राइब करा. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा. तुम्हाला ही शेअर आवडते, लाईक आणि सबस्क्राइब. आणि आमच्या सगळ्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राइब करा. आमच्या सगळ्यांना सबस्क्राइब करा. चला तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहोत रिलायन्स मार्ट मध्ये. चला आम्ही चाललोय तर म्हटलं आईसला आता सुट्ट्या लागल्यात ना, मग त्याला खूप काय काय खायचं असतं, मग म्हटलं घेऊन येऊया. तर आम्ही चाललो आहोत मार्टला. तर चला आमचे व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो फ्रेंड्स, मी हाय आईश. मी बी हाय फ्रेंड्स. आणि पुढे म्हण ना, आज काय आहे? आज काय आहे? गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं काय आहे? संकष्ट चतुर्थी. गणपती चतुर्थी. तर चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. चतुर्थीच्या शुभेच्छा. तर बघा, आम्ही चाललो होतो मग मार्टला. आणि जात असतानाचा हा जो गणपती आहे, मोठा गणपती आहे, मी तुम्हाला आता दाखवत आहे. आणि याच्या शेजारूनच आम्ही जात असतो. आणि हे बघा, खूपच ऊन होतं, भरपूर म्हणजे भरपूर ऊन होतं. आणि दुपारनं आत्ता वाजले होते 11:30 पावणे 12 वाजले होते. आणि खूपच उशीर झाला होता आम्हाला पण यायला. पण नंतरनं पूर्ण दिवसच जातो. आणि संध्याकाळचं जरी ऊन खाली झाल्यानंतर यायचं म्हटलं तरी पण उशीरच होतो मार्टमधनं. आणि मेन म्हणजे आज चतुर्थी होती, तर म्हटलं आपण जाऊन येऊ, कारण भरपूर असं काम पण नसतंय, फक्त खिचडी वगैरे बनवले तर झालं स्वयंपाकाचं. आणि म्हटलं सामान घेऊन होईल, एकच दिवस सुट्टी असते त्यांना, मग त्या सुट्टीतच अशी भरपूर कामं करायची असतात. तर मार्टमध्ये आलो. आईसचं चाललं होतं मध्ये हे घे ते घे, मग त्याला एक असं चिप्स दिलं खायला. आणि त्याला म्हटलं बस एका जागी खात आपण, मी तोपर्यंत मी सामान घेते. आणि व्हिडिओ काढताना आता ह्यात जास्त मी तुम्हाला दिसायची नाही, कारण व्हिडिओ मी काढते. आणि स्टॉपा जास्त व्हिडिओ वगैरे काढत नाही, कारण त्यांचं फोन वगैरे चालू असतात. त्यांचं म्हणणं असं असतं की तुला जे आवडते ते तुझं तू कर, मला नको मध्ये घेऊ. तर बघा, आता मी तिथं वॉटरमेलन वगैरे आम्ही खाल्लं मी नाशी. त्यांनी ते असे फोटो वगैरे काढायला येतात की वॉटरमेलन वगैरे आम्ही आहे इथे. आणि त्यांना असे ब्रँडला वगैरे सेंड करायचे असतात, त्यासाठी ते फोटो वगैरे काढायला येतात. आणि हे बघा, असे खूप छान असे ड्रेस आहेत तिथे, 299 रुपये वगैरे टॉप आहेत, पॅन्ट आहेत. आणि भरपूर असं स्वस्तमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत. स्वस्त नाही म्हणता येणार, पण त्या माने असं भरपूर असं चांगल्या क्वालिटीचे होते टॉप वगैरे. आणि आरसा दिसला आणि आपण व्हिडिओ फोटो काढणार नाही असं कधी होणार आहे का? असं कधीच होत नाही. तर बघा, माझं चाललं होतं फोटो व्हिडिओ काढणं. आणि स्टपनचा फोन चालू होता, तोपर्यंत मी नानीशी तर बसलो होतो. आणि मेन म्हणजे भरपूरच बाहेर ऊन होतं. आणि गाडीमध्ये बॅगा ठेवल्या होत्या, तर आणि स्टपा म्हटले मी बॅगा घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथं सावलीला उभं राहा. मी सावलीला उभं राहिली, पण हा सावलीला उभं राहतोय का? ह्याला ती ट्रॉली भेटली आणि त्या ट्रॉलीची चाकं आहेत त्याला, आणि ह्याला खेळायला ऑप्शन भेटला. तर ह्याचं त्या चाललं होतं खेळणं. ऊन लागते, टोपी घाल. नाही, मला नाही ऊन लागत, मला टोपी नको, असं त्याचा खेळ चालू होता. घरी आलो तर म्हणलं आज शाबूस तांदळाची खीर करूयात आईसाठी. आणि छान अशी त्याला शाबूस तांदळाची खीर केली. आणि त्यानंतर ना आम्हाला म्हटलं आता शेंगदाणे भाजून घेतले, म्हणलं खिचडी बनवूयात. आणि त्यासाठी बघा, मी हिरव्या मिरच्या वगैरे घेतल्या होत्या आणि शाबूस तांदूळ भिजत घातलं होतं. आणि काही बटाटे पण असे उकडून घेतले होते. तर म्हटलं चला छान असं खिचडी बनवूया. त्या अगोदर आईस चप्पा म्हटले मला कोकम सरबत दे, थंड बाहेरून आलो म्हणून मला थंड काहीतरी दे. मग हे कोकम सरबत आहे.
तर 2-3 चमचे असं मी कोकम सरबत टाकलं आणि ह्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची काहीच गरज लागत नाही. थंड पाणी आणि 2 किंवा 3 चमचे तुम्ही कोकम सरबत असं ओतू शकता आणि त्याच्यानंतर ना पाणी ओतायचं, पूर्ण ते मिक्स करायचं. एवढं छान लागतं, खूपच छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मग तुम्हाला समजेल की छान लागते की नाही लागतं. पण खूप छान असतं, ह्याचा पित्ताचा वगैरे त्रास होत नाही. आणि असं उन्हातून आल्यावरती असं खूप थंड वाटण्यासाठी खूप छान आहे. बघा माझी शाबू तांदळाची खिचडी मी करत होती आणि त्यातच एक मध्ये पार्सल आलं होतं माझं, तर ते पार्सल घेतलं आणि आईचं चाललं होतं मला काय आलं आहे. तर बघा हे मी पार्सल असं मागवलं होतं मिशोवरून आणि हे कमरेची चेन आहे. मी आता फोटोशूट वगैरे बऱ्यापैकी करते तर त्याला मला लागत होतं. पण हे बघा ना, म्हणजे काही असं प्रोडक्ट चांगलं येतं, काही प्रोडक्ट खराब येतं. तर ह्याची चेन आणि ते दोन्ही असं वेगवेगळंच होतं, कलर दोघांचा डिफरन्स कलर होता. तर आता म्हटलं काय करावं, रिटर्न करू का नको करू हे काही समजत नव्हतं. पण म्हटलं आता आलंय तर ठेवूयात. पण आईचं चाललं होतं मध्ये की मला काय गिफ्ट घेतलं तुला आलं हे, मला काय आणायला आलं. तर त्याचं बोलणं चाललं होतं काय बघा तुम्ही. तुला काहीच नाही आणलं? कोणी नाही आणलं काय? तू लाव तुझ्या कमरेला. लावतो का तू? लावतो का तुझ्या कमरेला? अरे गळ्यात नाही, कमरेला बांध. कुठं बांधतो? साडी घालायची आणि मग ती अशी लावायची कमरेला, पोटाला. कमरेला म्हणलेला समजा नाही. पोटाला बांध. साडी घालणार का तू गल आहे का? साडी घालतो ऐंशी इकडे बघ ना. पुढं कर की, ते मागं केलं तो पुढं कर. तर बघा त्याचं चाललं होतं असं खेळणं, पण तो मध्येच रुसला पण होता, काहीच बोलत नव्हता. तर रुसून बसला होता की मला का नाही आलं. काय रे अंश, काय झालं? तू रुसला का? रुसून बसला तू का? का रुसला रे? तर बघा इथं अशा गवारीची शेंग होते आणि खूपच निबर होते आणि त्याचं चाललं होतं खेळ. बघा काय खेळ खेळतो तो. अशी गवारीची शेंग होती आणि त्यातून जे निबार शेंगा निघलेले त्याच्यासोबत आईचा खेळ चालला होता आणि त्याने बघा ट्रेन बनवली होती आणि त्याच्यासोबतच खेळ चालू होता. तर मार्टमधून बघा 1 किलो आंबे आणलेले आहेत. 245 रुपये प्राईस झालेले आहेत. तर ते आंबे आहेत हापूस आंबे आणि जास्त म्हणजे मार्टमध्ये खूप चांगले भेटले, कारण बाकीचे बाहेर बघतात तर कलर भरपूर येलो वगैरे दिसतो आणि मग ते कलर वगैरे दिलेले असतात. म्हणजे बाहेरचे कसे मला चांगले नाही वाटले, कारण भरपूरच असे येल्लो दिसतात. आणि हे ओरिजिनल आहेत बघ, जास्त ग्रीनही नाही आणि जास्त येल्लोही नाही, खूप छान आहे हापूस आंबा. पण खूप महाग आहे बरं का. आणि चला तर मग आज मी करणार आहे आमरस चपाती आणि आज आहे चतुर्थी म्हणून म्हटलं आज आमरस चपाती करावं, तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला तर मग मी आता स्वयंपाक करते आणि इथंच व्हिडिओ थांबवते. नेक्स्ट व्हिडिओ येईल आणि हा व्हिडिओ कधी येते सांगता येत नाही, पण जेव्हा येईल तेव्हा नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी आंबे खा. हा सीझन आहे आंब्यांचा, जरी किती महाग असेल तरी सगळ्यांनी खा. खूप छान आहेत, खूपच छान वाटत आहे.